नमस्कार मंडळी. किल्ले शिवनेरी या पॉडकास्टमध्ये आणि या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे जनतेचे मी पुनश्च स्वागत करतो. खरं तर राजकारण जुन्नरचं बोरी खुर्द खोडद या जिल्हा परिषद गटामध्ये नेमकं चाललंय काय? आपण ज्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत, ते विद्यमान संचालक खरेदी विक्री संघाचे, तसेच माजी सभापती खरेदी विक्री संघाचे मंगेशजी खिलारी यांच्या संग आपण संवाद साधणार आहोत. राजकारणाविषयी खरं तर आज जशा पद्धतीने जुन्नर तालुका आणि बोरी गटाच्या संदर्भामध्ये झालेलं आहे, यांचं मत काय याविषयी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. काय सध्या काय आव्हानं बोरी गटामध्ये पाहायला भेटत आहेत आणि एक ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य म्हणून काय दृष्टीने पाहताय? तसं पाहिलं तर आम्ही अगदी 40-45 वर्षापासून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली ह्या भागामध्ये काम करतो. मी ह्या शिरोली गावामध्ये 3 वेळा गावचा उपसरपंच म्हणून या गावची धुरा सांभाळलेली. गेली 25-30 वर्ष जवळजवळ मी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा संचालक म्हणून काम केलं. अनेक वेळा त्या संस्थेचं चेअरमन म्हणून मी काम केलेलं आहे आणि आता खरेदी विक्री संघाचा विद्यमान संचालक म्हणून मी या ठिकाणी काम करतो आहे. खरं तर पूर्वीपासून हा सेक्युलर विचारसरणीचा आमचा मानस राहिलेला आहे आणि त्या माध्यमातून सातत्याने आम्ही काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या पक्षाबरोबरच काम करत आलेलो. अनेक वेळाला ह्या जिल्हा परिषद गटामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठिकाणी झालेले आहेत आणि ते माध्यम पवारसाहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील, अतुल शेठ बेनके असतील, वल्लभ शेठ बेनके असतील, यांच्याकडं आम्ही ज्या ज्या कामांची मागणी केली त्या कामांची पूर्तता ह्या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून ही ह्या जिल्हा परिषद गटामध्ये पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळं प्रामुख्याने ह्या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 3 उमेदवार आहेत, 2 पंचायत समितीचे गण आणि 1 जिल्हा परिषदचा गट, 100% हे तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. खरं तर राष्ट्रवादीकडून कल्पना काळे ह्या उभ्या आहेत आणि पुढे पण तसेच मोठे मोठे दावेदार आहेत. कशा पद्धतीने तुम्ही पाहताय? हे तसं जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी कल्पनाताईंना मिळालेली आहे आणि आमच्या पक्षाचे माजी अध्यक्ष, माजीच म्हणायचे आता ते, आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, गेली 3-4 वेळा ज्यांना पक्षानं तिकीट दिलं, ते आदरणीय नेते पांडुरंगजी पवारसाहेब यांनी पक्षाचा आदेश झुगारून ह्या गटामध्ये बंडखोरी केलेली आहे. त्याच्यामुळं पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये, मतदारांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड अशी नाराजी झालेली आहे. दुसरे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते आदरणीय माऊली शेठ खंडागळे, हे पूर्वी उफाटा गटाचे जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष होते. पक्षाच्या माध्यमातून ह्या दोन्ही नेत्यांना दोन्ही पक्षांनी भरभरून दिलं. परंतु आता ह्या वेळेला माऊलीची अडचण अशी झाली की माऊलीचं गाव हे नारायणगाव जिल्हा परिषद गटामध्ये गेल्यामुळं माऊलींची अडचण झाली आणि ह्या गटामध्ये त्यांनी उमेदवारी पक्षाकडे मागितली होती. पांडुरंग पवार साहेबांनी सुद्धा ह्या गटामध्ये उमेदवारी मागितली होती. परंतु असंख्य कार्यकर्त्यांचा रेटा असा होता की प्रत्येक वेळेला पवार साहेबांच्या घरात उमेदवारी देण्यापेक्षा नवीन चेहऱ्याला संधी द्यावी म्हणून तालुक्यात ह्या गटातील अनेक मान्यवरांनी आमदार साहेबांकडं, अजितदादांकडं नवीन उमेदवाराला संधी द्या अशा प्रकारची मागणी या गटातील लोकांनी केली आणि पक्षाच्या सर्वेमध्ये सुद्धा कल्पनाताई ह्या पांडुरंग पवारांनी जे उमेदवार दिले त्यांच्या सुनबाई त्यांच्यापेक्षा निश्चित उजव्या ठरल्या म्हणून अजितदादांनी सुद्धा उमेदवारी देताना कल्पनाताईंना दिली. त्याच्यामुळं निश्चितपणानं कल्पनाताई ह्या प्रचंड बहुमताने विजयी होतील. खरं तर प्रत्येक विरोधकाकडून अशा दिशाभूल केली जाते की आम्ही मोठ्या पद्धतीने विकास केलाय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हीच एकदम खऱ्या दिशेने काम करतोय. यावर तुमची काय भूमिका राहणार? नाही, विकास तुम्ही केला याच्याबद्दल जनतेमध्ये काही दुमत नाही. पण तुम्ही विकास का केला? विकास केला, तुमच्या पाठीमागं पक्ष होता, तुम्हाला सत्ता दिली. तुम्हाला सत्ता दिल्यानंतर विकास करणं हे तुमचं काम आहे. जनता म्हणत नाही पांडुरंग पवारांनी विकास केला नाही असं कोणाचं म्हणणं नाही. पण ज्या ज्या वेळेला तुम्हाला सत्ता दिली त्या त्या वेळेला तुम्ही कामं केली, विकास केला. तर याचा अर्थ प्रत्येक वेळेला तुम्हालाच सत्ता पाहिजे किंवा तुमच्याच घरात तिकीट पाहिजे असंही नाही. तुम्ही 4 वेळेला पवार साहेबांना जिल्हा परिषदची उमेदवारी दिली, एकदा पंचायत समितीची दिली,
एकदा पुणे जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद दिलं आणि सध्या स्थितीमध्ये त्यांच्याकडे तालुक्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद आहे. मग तुम्ही पक्षामध्ये ज्येष्ठ आहात, तुम्ही अध्यक्ष आहात, सगळे कर्ते सवर्ते सर्व तुम्ही तालुक्यामध्ये तुम्हीच आहात. पण तुम्ही जर बंडाची भूमिका घेतली तर बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? म्हणजे तुमचा अधिकार होता, तुम्ही तिकीटं देणार होते किंवा तुम्ही उमेदवारी जाहीर करणार होते. पण तुम्ही तिकिटासाठी अडून बसला आणि वेगळी भूमिका घेतली. हे पक्षाच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीने निश्चित चुकीचं आहे. खरं तर हे आरक्षण महिलांना पडलं या बोरी गटामध्ये. आता सक्षम उमेदवार म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिलं जातं, कारण की ते वेल एज्युकेटेड आहे, एम एड आहे, सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहे. विरोधकांची भूमिका अशी आहे की हे शिक्षणापेक्षा जो अननड व्यक्ती तो पण करू शकतो विकास किंवा हे करू शकतो, मग त्याच माणसाला तुम्ही उमेदवारी का? नाही नाही, त्याच माणसाला हे जे विरोधक म्हणतात, माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला माऊली असेल, पांडुरंग पवार असेल, तुम्हाला 4-4, 5-5 वेळेला उमेदवारी दिली ना. तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी राहायला पाहिजे होतं. आणि अशिक्षित आत्ताचा काळ तसा नाही आहे. आता तुम्ही जितकं तुमचं शिक्षण आहे, तुम्हाला तुमची कामं करण्याची किंवा समाजाला काय पाहिजे याचा विचार करण्याची पद्धत ही अशिक्षितापेक्षा शिक्षित लोकांकडे निश्चितपणाने जास्त चांगली आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त सुशिक्षित जो माणूस आहे, तो विकासाच्या बाबतीत तो ब्रॉड माइंड असतो, असं माझं म्हणणं आहे. नाही, विरोधकांकडे अशी पण दिशाभूल होती. दिवंगत नेते आपले अजितदादा पवार हे पण कुठेतरी वेल एज्युकेटेड नव्हते, तरी विकास करून दाखवला. तसे ते म्हणतात की आम्ही सुद्धा वेल एज्युकेशन मध्ये नसलो तरी आम्ही विकास करून दाखवू. नाही नाही, तुम्हाला ज्यावेळेला तुम्हाला तिकीट दिलं त्यावेळेला पक्षाने हा विचार केला नाही तुम्ही वेल एज्युकेटेड आहात की अशिक्षित, हा विचार केला नाही ना. हा प्रश्न त्यावेळेला पडायला पाहिजे होता. आता माऊलीचं काय शिक्षण झालं मला माहीत नाही. पांडुरंग पवार बी.कॉम झालेले आहेत. त्यावेळेला पक्षाने हा विचार नाही केला तुम्ही बी.कॉम झालात म्हणून तुम्हाला तिकीट द्यायचं, असं नाही. पण त्या काळामध्ये तुमचं गावामधलं काम पाहून, समाजामध्ये तुम्ही काय काय गावात कामं केली हे पाहूनच तुम्हाला पंचायत समितीचं तिकीट दिलं ना. शिक्षणाचा प्रश्न नाही. तुम्ही डबल एम.ए. असू द्या, बी.कॉम असू द्या किंवा एम.डी. असू द्या, त्याच्याबद्दल काय नाही. पण त्या घरामध्ये सामाजिक कार्याची परंपरा कशी हे पाहिलं पाहिजे. पांडुरंग आमच्या कल्पनाताईंच्या कुटुंबामध्ये हे त्यांच्या सासरे पांडुरंग बाबूराव काळे होते, ते सुद्धा म्हणजे थोडं शिक्षण कमी असेल, पण सामाजिक कार्यामध्ये ते एक नंबर होते. मुंबईपासून ग्रामीण भागापर्यंत त्यांनी अतिशय विकास कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. खरं तर तुम्ही एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. अशा कोणत्या समस्या बोरी गटामध्ये ज्या प्रलंबित आहेत ते येत्या काळामध्ये ह्या पूर्ण झाल्या पाहिजे? नाही, तसं पाहिलं तर बोरी गटामध्ये प्रामुख्याने हा वाघांचा जो प्रॉब्लेम आहे, बिबट प्रवण क्षेत्रात, तर तो ह्या ठिकाणी ऊसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे वाघांचं हे जास्त आहे. तर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना, मग ती आता अजितदादा नाहीत, अजितदादांनी त्याच्यावर उपाययोजना करण्याचं काम चालू केलं होतं. परंतु त्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून म्हणजे गावच्या सरपंचांपासून तर जिल्हा परिषद सदस्य असतील, आमदार असतील, यांच्या माध्यमातून त्याच्यावर विविध उपाय शोधले पाहिजेत. ही प्रामुख्याने आजची गरज आहे. दुसरी गोष्ट, आपलं जे प्राथमिक शिक्षण आहे, त्या प्राथमिक शिक्षण अलीकडं लोकांचा कल असा वाढलेला आहे की कॉन्व्हेंटला किंवा इंग्लिश मिडियमला मुलांना त्या ॲडमिशन घेतात. माझं मत असे, जिल्हा परिषदचं जे शिक्षण आहे ते अतिशय दर्जेदार आहे, परंतु त्यांना भौतिक सुविधा नाहीत. तर त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मग त्याच्यामध्ये शाळांच्या इमारती असतील किंवा मुलांना लांबून 2-2 किलोमीटरवरून शाळेत यावं लागतं. त्यांची नेण्या आणण्याची जी सोय, अशा प्राथमिक ज्या गरजा आहेत, त्या गरजा जिल्हा परिषदच्या माध्यमातून भागल्या पाहिजेत. ज्या गावांमध्ये रस्ते तर झालेत जवळजवळ, परंतु गावांतर्गत जे रस्ते आहेत, जे शेतकऱ्यांचं माल वाहतूक करण्यासाठी जे रस्ते गरजेचे आहेत, त्या रस्त्यांची डागडुजी किंवा जे वादाचे रस्ते आहेत, ते वादातील रस्ते केले पाहिजेत. ही प्राथमिक ही जिल्हा परिषदेची जी कामं आहेत, ती कामं त्यांनी करावीत अशी आमची मागणी आहे. येत्या काळामध्ये बोरी खुर्द गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार का द्यावा आणि ते उमेदवारच का निवडून द्यावा? राष्ट्रवादी काँग्रेसचं तसं पाहिलं तर आता दुर्दैवानं आपले अजितदादा पवार आपल्यात नाहीत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार फॅमिली, ही पवार फॅमिली एक विकासाचं व्हिजन यांच्या डोक्यामध्ये नेहमी असतं. पवार साहेबांना ही शेतकऱ्यांचा नेता मानलं जातं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अजितदादांनी सुद्धा अनेक शेतकऱ्यांना फायदेशीर होतील अशा प्रकारची कामं ह्या राज्यामध्ये केलेली आहेत.
त्याच्यामुळं ते संस्कार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर झालेले आहेत आणि त्या माध्यमातून जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा उमेदवार असेल तो निश्चितप्रमाणे ह्या ग्रामीण भागातील लोकांना न्याय देण्यासाठी पवारसाहेबांचे आणि अजितदादांचे जे संस्कार झाले त्या संस्काराप्रमाणे तो काम करेल याची खात्री आम्हाला आहे. त्याच्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की राष्ट्रवादीच्या विचाराचा उमेदवारच घड्याळाचाच उमेदवार या बोरी जिल्हा परिषद गटातून नव्हेच तर सगळ्या 8ही जिल्हा परिषद गटामधून हेच उमेदवार निवडून आले पाहिजे अशी आमच्या आग्रहाची मागणी आहे. खरं तर पाहिलं असेल तर ज्येष्ठ राष्ट्रवादी चे नेते मंगेशजी खिलारी यांच्या संग आपण संवाद साधला. बघूया, घोडा मैदान लांब नाहीये, जवळच आलंय. लोकांच्या मनात कोणता उमेदवार आहे हे लवकरच कळेल. किल्ले शिवनेरी, जुन्नर.